नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. चला तर मग आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने व्हेजिटेबल पुलाव आणि तोही दम पुलाव बनवणार आहोत. आपण नेहमी दम बिर्याणीच बघतो, पण यावेळेस मी अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्हेजिटेबलचा दम पुलाव कसा बनवायचा ते सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जवळपास 1 वाटी आहे आपलं फ्लावर आहे, त्यानंतर गाजर अर्धी वाटी आहे, 1 वाटी वटाणा आहे. त्यानंतर इथे मी मसाल्यांमध्ये टाकून घेतलेली आहे हळद, त्यानंतर आहे लाल तिखट आहे जवळपास 1 चमचा, त्यानंतर इथे आहे जिरे पावडर, त्यानंतर इथे आहे धने पावडर आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे किचन किंग मसाला. त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आहे आणि त्यानंतर जवळपास 1/4 कप आहे, म्हणजे जवळपास 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे. दही टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे सगळे जिन्नस आहे याला आपल्याला सगळ्यांना आता मुरवत ठेवायचं आहे छानपैकी, की जवळपास 15 ते 20 मिनटं आपण याला आता छानपैकी मुरू देणार आहोत. आणि त्याच वेळेस बाजूला मी बासमती जो तांदूळ आहे तो 10 मिनटं पहिले भिजवून घेतलेला आहे. आता याला आपण झाकून जवळपास 10 ते 15 मिनटं ठेवून घेऊया. आणि त्याच वेळेस बासमती जो तांदूळ आहे तो भिजत घातलेला होता, तर मोठ्या पातेल्यामध्ये जवळ दुप्पट पाणी ठेवायचं. त्यानंतर आहे त्यामध्ये काळी मिरी 2 ते 3, लवंग आहे 2 ते 3, त्यानंतर तेजपत्ते आहे जवळपास 3 ते 4, त्यानंतर इथे आहे जवळपास 2 चक्रफूल, त्यानंतर आहे 2 दालचिनीचे तुकडे आणि त्यानंतर आहे एक हिरवी विलायची आणि त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत मीठ आहे. जरा जास्तच म्हणजे घालायचं, कारण की जेणेकरून भाताची जी चव आहे ती अतिशय अप्रतिम येते. आणि त्यानंतर इथे आपल्याला जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे जो बासमती आपण भिजवून घेतलेला होता तो आता आपण इथे टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पाणीला असं खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला हा जो तांदूळ आहे हा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही लिंबू वगैरे तर नाही वापर केला तरी चालतो. अतिशय पांढरा शुभ्र भात हा इथे होत असतो. आणि तुम्ही बघू शकता की इथे आपला आता जो तांदूळ आहे तो आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आणि तो आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, जवळपास 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अजून हा थोडा बाकी आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे एक 5 ते 7 मिनटामध्ये हा पूर्ण शिजला गेला. आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने त्याच्यातून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे खोल कढई असेल किंवा असा पॅन असेल त्यामध्ये आपल्याला हा पुढचा जो पुलाव आहे तो बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे हे चिरून घेतलेले आहे. त्यानंतर इथे 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, त्यांना मधून कट करून त्यासुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आहे टमाटा, तोसुद्धा आपल्याला छान शिजेपर्यंत म्हणजे शिजवून घ्यायचा आहे थोडं मीठ टाकून. आणि त्यानंतर पुलावमध्ये ह्या जो टमाटा आहे याची चव एकदम अप्रतिम लागते. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. अतिशय वेगळ्या पद्धतीचा पुलाव आज आपण बनवणार आहोत. तुम्ही ते बघू शकता की थोडं मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे, कारण की आपण भाज्या ज्या मुरवत ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, भातात सुद्धा मीठ आहे. तर ते इथे थोडं आपण बेतानेच मीठ टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की टमाटा हा छानपैकी मऊ सूत झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये ज्या भाज्या मुरवत ठेवलेल्या होत्या दह्यामध्ये मसाल्यांमध्ये त्या आपण आता इथे टाकून घेणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये ह्या भाजीपाला आपल्याला सहज उपलब्ध होतात, वटाणा, फ्लावर, गाजर. तर अवश्य तुम्ही एकदा अशी जो पुलाव आहे तो नक्की बनवून बघा. आणि तुम्ही बघू शकता इथे जो भाजी आता ज्या भाज्या आहेत ह्या आपण आता टाकून घेतलेल्या आहेत. आणि ह्या जवळपास आपल्याला सुद्धा जवळपास 70 ते 80%च ह्या शिजवून घ्यायच्या आहे. पूर्ण यांना शिजवायच्या नाही आहेत. आणि जवळपास फक्त 1च कप पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि नंतर झाकण ठेवून जवळपास 10 ते 15 मिनटं या भाज्या आपण मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत. इथे आता जवळपास 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता भाज्या ज्या आहेत ह्या पूर्ण शिजलेल्या नाही आहेत, जवळपास 70 ते 80% या इथे शिजून
तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता आपण जो तयार केलेला भात आहे तो टाकायचा आहे. त्या अगोदर इथे आपल्याला काळी मिरी पावडर जवळपास अर्धा चमच्यापेक्षा पण कमी ही इथे टाकून घ्यायची आहे. त्यामुळे सुद्धा पुलावला अतिशय वेगळी चव येते. आणि तुम्ही बघू शकता की जवळपास जो फ्लावर आहे तो आपल्या 70 ते 80% हा शिजला गेलेला आहे. पूर्ण तो शिजलेला नसावा फ्लावर, असा थोडासा तो क्रंची राहायला हवा. त्या पद्धतीने आपल्याला आता असा हा जो भाजी आपली तयार झालेली आहे ती अशी सेट करून घ्यायची खाली. आणि जो आता आपल्याला आपण जो तयार करून घेतलेला भात आहे त्याची पहिली लेयर आपण इथे टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपली पहिली लेयर भाताची इथे आपण टाकून घेत आहोत. आणि त्यानंतर फूड कलरचा इथे मी वापर केलेला आहे. तर इथे मी जवळपास फूड कलरमध्ये पिवळा कलर आणि नारंगी कलर हे दोघी कलरचा मी वापर केलेला आहे. जर तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही दुधामध्ये केसर टाकूनसुद्धा केसरी रंग यामध्ये टाकू शकता. तर इथे मी पिवळा रंग घेतलेला आहे, थोडाच घेतलेला आहे. त्यानंतर इथे भाताची आता दुसरी लेयर आपण टाकून घेणार आहोत काही अशा पद्धतीने. आणि इथे आहे केसरी रंग, तो सुद्धा आता मी सेकंड जो भात पेरला त्यावेळेस आता त्याची लेअरमध्ये आपण हा कलर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर टाकून घेतलेले आहे कोथिंबीर. आणि त्यानंतर 1 चमचा साजूक तूप. तुपामुळे काय होतं की हा जो पुलाव आहे याला एक वेगळीच चव येते आणि भातही मोकळा मोकळा होतो. आणि माझ्याकडे असं काचेचं त्याच्यावरती ठेवायला झाकण होतं. आता आपण याला दम देणार आहोत. तर इथे मी छोटंसं कणकेचा गोळा या इथे लावून घेतलेला आहे, कारण की वाफ ही बाहेर जायला नको. आपण दम बिर्याणी तर प्रत्येक वेळेस खातो, पण दम पुलाव हा सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा, अतिशय अप्रतिम लागतो. जवळपास 10 ते 15 मिनटानंतर याला आता दम देऊन झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की भात जो आहे तो अजून फुललेला आहे आणि भाज्यांचा सुद्धा घमघमाट सुटलेला आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा पुलाव इथे बनून तयार आहे. तुम्ही पाहुणे आले त्यावेळेससुद्धा झटपट असा हा जो पुलाव आहे हा तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही बघू शकता भाताची एकूण एक शीत मोकळी आहे, कलरही खूप सुंदर आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, जाता जाता मात्र जेवढे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि दह्यासोबत, रायत्यासोबत, पापडासोबत हा पुलाव एन्जॉय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.